पुढचे आपलं भविष्य आणि आपल्या मुलाबाळांचं भविष्य कसं राहील याच्यावरही आपण नक्कीच विचार करायला पाहिजे। पुढे येणारं भविष्य जे आहे ते आपण जसं म्हणतो की नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या आता कमी कमी होत चाललेल्या आहेत, त्यामध्ये आणखी AI सारखे असे प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतो ते नोकऱ्या सगळ्या खाऊन जाणार आहेत असंही आपल्याला ऐकायला मिळतं। त्यामुळे असं जर भविष्यामध्ये पुढे येत असेल तर त्याची तयारी आपण करायलाच पाहिजे। बाबासाहेबांच्या जीवनातल्या संघर्षापासून आपण शिकायला पाहिजे की पुढे येणाऱ्या कितीही कठीण गोष्टी असतील तरीसुद्धा आपण त्यामधून मार्ग काढायला पाहिजे, आणखी जास्त मेहनत करायला पाहिजे। बाबासाहेबांच्या जीवनामधून मी एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकलं, ते म्हणजे कुठेही जर सक्सेसफुल तुम्हाला व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मेहनत करायला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त मेहनत करायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूपच जास्त मेहनत करायला पाहिजे, नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल। हा आतापर्यंतचा आमचा अनुभव जो आहे तो आहे। आणि मग तुम्ही एखाद्या पदावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही कुशल कर्म करायला पाहिजे, हेही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं। दो बहुत इम्पॉर्टेंट चीज़ें बाबा साहब ने हमको सिखाई है, एक शिक्षा और दूसरी दीक्षा। शिक्षा लेके कोई भी मेरे जैसा ऑफिसर बन सकता है, लेकिन वो अपने काम में अच्छा होगा, वो कुशल कर्म करेगा, इसकी कोई गारंटी नहीं है। लेकिन दीक्षा भी बाबा साहब ने दी। भगवान बुद्ध का धम्म जो है, जो सच्चाई के मार्ग पे चलता है, उसकी दीक्षा हमको दी ताकि हम लोग बड़े ऑफिसर बने या कितना भी बड़ा आदमी बने, लेकिन वो जमीन पर रहे और कुशल कर्म की तरफ से प्रभावित हो। इसलिए शिक्षा और दीक्षा दोनों चीज़ बाबा साहब ने दी। इतने वो आगे की सोच रखने वाले थे, त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या जीवनचरित्राकडे नुसतं असं एका तासामध्ये वाचून किंवा मूवी बघून होणारा असं नाही आहे। हा इथलाही जो तुम्हाला जे 4 मिनिटाचं 4.5 मिनिटाचा क्लिप या ठिकाणी दाखवलेली आहे त्याच्या मागचाही खूप सारा अर्थ जो आहे, त्याच्यामागं खूप सारा अर्थ आहे, तो समजून घेणं फारच गरजेचं आहे। बाबासाहेबांचे विचारच आम्ही त्याच्यामधून दाखवले आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की हे सगळं हे शब्द माझे जरी असले तरी हे व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ एक खूप चांगली कंपनी स्टुडिओ कंपनी आहे, ते आता काल रात्रभर ते हा व्हिडिओ बनवत होते त्यामुळे ते आले नाहीत, परंतु त्यांच्या मिसेस या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांचं मी आपल्या सर्वांच्या तर्फे अभिनंदन करतो, कौतुक करतो की खूप सुंदर व्हिडिओ या ठिकाणी रामटेके मॅडम इथे आहेत त्यांनी बनवलेला आहे। हे सगळं एक प्रकारचं हे शब्द जे आहेत, जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचं त्यांचं जे विचार आहेत ते तुम्ही आत्मसात केल्यानंतर अशा प्रकारची कल्पना तुमच्या मनामध्ये नक्कीच येऊ शकते, क्रिएटिव्हिटी येऊ शकते। कारण शेवटी आपण माणूस म्हणून ह्या इथे आपण सगळ्या एक मानव म्हणून आपण सगळ्यांचं देणं लागतो, कारण किती वर्ष आपण जिवंत राहू काही कुणाला माहीत नाही, कधी आपण चालले जाऊ काहीच कुणाला माहीत नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये अशा घटना ज्या आहेत नुकत्याच काही घडलेल्या आहेत, त्यामुळे जितकेही दिवस आपण आहोत तेवढे दिवस स्वतःसाठी आणि सगळ्या समाजासाठी आपण सर्वांनीच काम करावं। समतेचे बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते सगळ्यांनी घ्यावं, पण जसं मी म्हटलं की संघर्ष तर आहेच आहे, पण त्यावर मात करता येतं, खूप मेहनत आणि आणखी खूप मेहनत याच्याने त्याच्यावर नक्कीच मात करता येईल। त्यामुळे पुढचा भविष्यकाळ आपल्याला जरी सध्या अंधारमय वाटत असेल तरीसुद्धा नक्कीच त्यामधून वाट मिळू शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचा संघर्षमय जीवन जो आहे तो नक्कीच त्या दृष्टीने बघाल तर नक्कीच तुम्हाला त्यामधून खूप चांगली वाट सापडेल। एवढंच आज या ठिकाणी माझं तुम्हाला सांगणं आहे। आपण आपल्यापैकी बरेच जण मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्राभरून या ठिकाणी आलेले आहेत। पुढच्या वर्षी आपण परत ह्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम सामाजिक न्याय विभाग आता करणार आहे। ह्याही वेळेचा जो कार्यक्रम आहे हा भरत कदम या ठिकाणी प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत, सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचे, भंडारे साहेब या ठिकाणी आहेत, हे सगळ्या मंडळींनी, नितेश या ठिकाणी आहे, यांनी सगळ्यांनी मिळून खूप मेहनत या कार्यक्रमासाठी घेतलेली आहे। एकदा त्यांच्यासाठी जरा आपण टाळ्या वाजवा। मागच्या 3 दिवसापासून ती लोक या ठिकाणी आहेत आणि सामाजिक न्याय विभागाचं फक्त कर्तव्यच नाही तर एक
मनातून वाटणारं, आत्मीयतेने वाटणारं काम म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सगळं आयुक्तालयाचे सर्व कर्मचारी जे आहेत ते इथे समतादूतही बऱ्यापैकी या ठिकाणी हजर आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो. आणि पुढच्या वर्षीचा शताब्दी वर्षाचा प्रोग्राम जो आहे हा फार मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. पण खरा सहभाग आपला तेव्हाच असेल की या वर्षभर आपण बाबासाहेबांचे समतेचे विचार आहेत हे वर्षभर आपापल्या गावामध्ये, आपापल्या मित्रांना, आपापल्या समाजामध्ये, आपापल्या कम्युनिटीमध्ये हे सांगत जावं, पेरत जावं आणि पुढच्या वर्षी मात्र त्या सगळ्यांना घेऊन इथं येऊन शताब्दी वर्ष साजरं करावं एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. आदरणीय सर, खूप खूप धन्यवाद. आपलं प्रेरक मार्गदर्शन आमच्यासाठी फार मौलिक स्वरूपाचं आहे. आपल्या या व्याख्यानातून एक आपण सगळ्यांनी संदेश घेतला पाहिजे की आपण पुढे जाण्यासाठी मेहनत करावी, खूप मेहनत करावी, खूप मेहनत आणि अधिक मेहनत करावी. म्हणजे 3 वेळा ती सांगितलं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण मेहनत करतो पण कमी करतो. आपला हा मौलिक संदेश आजच्या या क्रांती दिवसाच्या निमित्ताने या क्रांतीभूमीमध्ये अत्यंत मौलिक स्वरूपाचं आहे. आपलं जे समाजहिताचं काम आहे ते या पुढच्या वर्षभरामध्ये आणखी पुढं न्यायचं आहे. आदरणीय सरांना तर आपण सगळ्यांनी विनंती करू की पुढच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आले पाहिजे, कारण हे महाडमध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याला नक्कीच राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आले तर तो एक ऐतिहासिक हे क्षण ठरेल आपल्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांसाठी. यानंतर मी शेवटचे आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय दीपा मुधोळ मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार सर्वांचे आणि आपले 2 शब्द व्यक्त करा. सर्वांना आजचा महाड चौदार तळीचा सत्याग्रहानिमित्त 99 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्या औचित्य साधून सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माननीय प्रधान सचिव श्री डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि मंत्री कार्यालयातील ॲडिशनल कलेक्टर श्री भारत कदम, नितेश भंडारे, सिद्धार्थ भंडारे आणि मंत्री कार्यालय स्वतः मंत्री महोदय खूप खूप सहकार्य करून आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. तसेच आयुक्तालयाच्या सर्व अधिकारी, बार्टीच्या उपस्थित असलेले सर्व अधिकारी आणि इथं समक्ष असलेले सर्व बंधू भगिनी, पुनश्च सर्वांना नमस्कार. माननीय प्रधान सचिव महोदयांचे भाषण झालेलं आहे त्याच्यामुळे मी अधिकचे काही बोलणार नाही. आभार प्रदर्शनाच्या पूर्वी काही गोष्टी असं आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आपण खूप स्कीम्स आपण राबवतो. बेसिकली विद्यार्थ्यांसाठी सांगायचं असेल तर सामाजिक न्याय विभागाच्या 92 रेसिडेन्शियल स्कूल आहेत, 92. त्याच्यापैकी 32 रेसिडेन्शियल स्कूल मुलींसाठीचे आहेत, बाकी मुलांसाठीचे आहेत. ते रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत. 6वी ते 10वीपर्यंत मुलं आणि मुली शिकतात. तसेच सर्व ठिकाणी 449 आमच्या हॉस्टेल्स आहेत. त्या ठिकाणी 11वीपासूनचे गुणवंत हॉस्टेल्स 28 आहेत आणि बाकी सगळं हॉस्टेलमध्ये डिग्री, ग्रॅज्युएशन 11वीपासूनचे विद्यार्थी आहेत आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD पुढच्या सगळ्या अभ्यासक्रमाचं ते आहेत. बाकी आपल्याकडं देशांतर्गत शिष्यवृत्ती आहे ज्याच्यामध्ये आपलं जे काय IIT इन्स्टिट्यूट्स आहेत, IIM आहेत, त्या ठिकाणी जे ॲडमिशन घेतात त्याचे सगळं परीक्षा शुल्क, आपलं ॲडमिशन फीस सगळं सामाजिक न्याय विभाग देतो. तसंच निर्वाह भत्ता सर्व विद्यार्थ्यांना देतो. कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये जरी ॲडमिशन घेतलं असेल तरीसुद्धा सगळ्या अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्ता आणि तिथलं शिक्षण फी देतो. आणि तसेच ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे ज्याच्यामध्ये फॉरेन स्कॉलरशिपमध्ये फॉरेनला जाणाऱ्या विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या ॲडमिशन फीज आहे, निर्वाह भत्ता आहे, सगळे शुल्क सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिले जातं. हे महत्त्वाच्या स्कीम्स आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच बार्टीमार्फत सुद्धा वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुद्धा निर्वाह भत्ता दिलं जातं, त्यांचे ट्युशन फीज दिलं जातं, विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होतो, कौशल्य विकासाचे कार्यक्रम बार्टीमार्फत राबविलं जातं. या सगळ्या योजनाच्या माहितीसुद्धा त्या वेबसाईटवर आहेत. कृपया सगळेजणांनी सामाजिक न्याय विभागाची वेबसाईट बघावी सो दॅट सगळे योजनाची माहिती सगळ्यांपर्यंत पोचेल. शेवटी शिक्षण हाच आहे की जे सर्व विद्यार्थ्यांना आपलं पुढच्या पिढींना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी मदत करेल. तर मी जास्त बोलणार नाही, ऑलरेडी प्रधान सचिव महोदयांचे भाषण झालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्वांना मी खूप खूप आभार मानते. विशेषतः माननीय प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांना मी आभार मानते त्यांचा. आणि तसेच मंत्री कार्यालयातील भारत कदमजी, तसेच नितेश भंडारेजी आणि सिद्धार्थ भंडारेजी, आमच्या
इथले सहाय्यक आयुक्त विशेष करून खूप मेहनत त्यांनी मागच्या 10 दिवसापासून घेतलेला आहे. त्यांचे तरी विशेष आभार मानावं लागेल की सगळ्या टीमला सोबत घेऊन त्यांनी इथं काम केलेलं आहे. उपस्थित सर्व लोकांचे मी आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. आदरणीय कांबळे साहेब कालपासून इथे आहेत, त्याचबरोबर मॅडम स्वतः कालपासून इथे आहेत आणि मंत्री कार्यालयाची टीम 3 दिवस झालं आहे. सामाजिक न्याय विभागाची टीम गेल्या 15 दिवसापासून हे काम करते आणि त्याच्यामुळं खूप मेहनत जे साहेब म्हणतात त्याच्यामुळं हा कार्यक्रम आजचा खूप छान झाला. मुख्यमंत्री महोदयांचं तुम्ही भाषण ऐकलं असेल. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या या सगळ्या टीममुळं होऊ शकला. ही फार आनंदाची आजच्या दिवशीची गोष्ट आहे. आपण जी आता इथं डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली 4 मिनिटाची, त्या टू व्ह्यू कंपनीच्या आदरणीय रामटेके मॅडम आहेत. फारच प्रभावी अशी फिल्म त्यांनी बनवली. त्यांचा सन्मान आपण आदरणीय कांबळे सर आणि मॅडमच्या हस्ते करूया. त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करूया की एवढी प्रभावी फिल्म आपण कमी कालावधीत रात्रीच आपण केलेली आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. या मॅडम, बुके आणि सन्मान चिन्ह द्या ना. इथलं द्या ना, तोपर्यंत द्या. इथले घ्या नाही, तोपर्यंत घ्या. द्या, या लवकर. देतो. या, जा ना लवकर. जा. आदरणीय रामटेके मॅडम या टू व्ह्यू कंपनीच्या डायरेक्टर आहेत. त्यांनी फार मेहनतीनं ही अत्यंत दर्जेदार असे फिल्म तयार केलेली आहे. आपल्या समाजामध्ये अशी चांगली क्रिएटिव्ह मंडळी आहे, खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. यानंतर आभार मानले मॅडमला. लवटे साहेब, हां या लवटे साहेब. हां कशाबद्दल? हां टीममध्ये नाव राहिलं. हां, लवटे साहेबांचं खरं तर टीममध्ये नाव राहिलं. त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. सर्व टीमचे आभार सर्वांच्या वतीनं. यानंतर एक खूप प्रभावी अशी तुम्हाला बाबासाहेबांची गझल इथं ऐकता येईल. खूप आनंद मिळेल आणि त्यांचा 2 तासांचा नंतर वेगळा कार्यक्रम आहे. विशेष आणखी साहेबांच्या ऑफिसमधली सगळी टीम पण आलेली आहे इथे कालपासून. आमचे पंकजीस आणि त्यांचे सगळे टीम कांबळे साहेबांच्या, त्यांचेही खूप स्वागत. आणि मुंबईचे सगळे. मी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी एक गझल. सर्वांना नमबुद्ध, जय भीम. जय भीम म्हणालो मी. जय भीम. आजच्या दिनी मंगल दिन तुम्हा सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा. मी आकाशवाणी पुणे केंद्राचा गायक अशोक सुशीला ज्ञानेश्वर गायकवाड आदरणीय हर्षद कांबळे सरांना वंदन करतो. कदम सर तुम्हालाही वंदन करतो आणि गझलेचा शेर घेतो. या आंबेडकरी परंपरेमध्ये गझलेची नवीन परंपरा मी रुजू करू इच्छितो आहे. तुम्हाला सर्वांचं जर मला साथ लाभली तर फार सुंदर होईल. एक गुरुजी एका शेरमध्ये म्हणतात की दिधलेस तू आम्हाला वरदान जीवनाचे. दिधलेस तू आम्हाला वरदान जीवनाचे, माथी पिढ्या पिढ्यांच्या ओझे तुझ्या ऋणांचे. दिधलेस तू आम्हाला वरदान जीवनाचे, माथी पिढ्या पिढ्यांच्या ओझे तुझ्या ऋणांचे. सिंहासमान जगणे शिकविलेस तू मजला. सिंहासमान जगणे शिकविलेस तू मजला. कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनांचे. कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनांचे. या गझलेने मला काय दिलं तर सख्खे करू न शकले इतका लळा न मिळाला. गझले तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला. सख्खे करू न शकले इतका लळा न मिळाला. गझले तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला. विसरू नका मुलांनो उपकार त्या पित्याचे, ज्याच्यामुळे तुम्हाला खडवण फळा मिळाला. आणि आता एक शेर घेतो आहे सर, अगदी 1 सेकंदामध्ये. आभाळ भरमज दिले भीमाने. किती दिले? आभाळाला अंत आहे का? म्हणजे कळालं बाबासाहेबांनी किती दिलं, अंत नाही. आभाळ भरमज दिले भीमाने, खुजे प्रलोभन नको रे. आभाळ भरमज दिले भीमाने, आभाळ भरमज दिले भीमाने, खुजे प्रलोभन नको रे. भीमबोधाचे
पालन करतो. लक्ष असू द्या शेरवरती. भीमबोधाचे पालन करतो, तुझे प्रबोधन नको नको रे. दुसरा शेर. भीमनामाच्या किती चळवळी. या गजला ज्या आहेत ते माझे दत्ता जाधव यांच्या आहेत, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज ते 83 वर्षाचे आहेत, तुमच्या टाळ्यांमुळे करते 100 पर्यंत पोहोचतील. भीमनामाच्या किती चळवळी, रोज प्रसवती सांज सकाळी. कदम सर. भीमनामाच्या किती चळवळी, रोज प्रसवती सांज सकाळी. पण एकी गर्भार नाराही. शेर आहे का. भीमनामाच्या किती चळवळी, भीमनामाच्या किती चळवळी, रोज प्रसवती सांज सकाळी. अर्थ कळतोय का. भीमनामाच्या किती चळवळी, रोज प्रसवती सांज सकाळी. पण एकी गर्भार नाराही, पण एकी गर्भार नाराही. असे वांजपण नको नको रे. मुक्ती दिन हा मानवतेचा, सांगा बहुजनास आता संपला वनवास, आता संपला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. 4 वाजता माझा कार्यक्रम डोळ्यात थोड्याच. थँक्यू सर. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होते माझ्या गझलांचा. ह्या गझलांचा नवीन परंपरा तुम्हाला ऐकून जायचं आहे. भंडार सर थँक्यू सर. सगळे ऐकून जा सर. चलो चलो. माझी सर्व भीमसैनिक धम्मबांधवांना विनंती आहे, या गझलांच्या परंपरा आपल्या पुढे न्यायचं आहे. अतिशय सोज्वळ साहित्य आहे, म्हणून उठून कोणी जाऊ नये माझी विनंती आहे. परत जात असाल तर 5-10 मिनिटात परत या. पण ह्या गझलांच्या परंपरा पुढे न्यायचं आपल्याला. खूप सुंदर गीतं आणि गझला तुम्हाला ऐकायला मिळत माझ्या आणि स्वप्नील पवार यांच्या. नक्की थांबावं.